पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवरायांचे आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. साली त्यावेळी रिटायरमेंट ऑफ आर्मी झालो आणि त्यावेळी सुरुवातीला असं वाटलं की आपण गावालाच राहावं, परंतु एक विचार असा झाला की मुलीचं लग्न झालेलं होतं आणि 2 मुलं होती. ते दोघं म्हणजे मोठा तर सर्व्हिसला पुण्याला होताच, पण छोट्याचे पण प्रयत्न पुण्याचे चालले होते. मग त्याचं दररोज अपडाऊन व्हायला लागलं. त्या कारणामुळं की तो दररोज अपडाऊन करणार, आपण काळजी करत बसणार, याच्यापेक्षा हा विचार मनात आला की आपणच जर जाऊन पुण्यात राहिलो तर ॲटलिस्ट त्यांचं जेवणा खाण्याचा प्रश्नही मिटेल आणि आपणही सगळे मिळून सोबत राहूया. अशा कारणास्तव 2008 साली पुण्यामध्ये शिफ्टिंग केलं ॲज अ रेंटलने आम्ही राहिलो. 2 वर्ष रेंटलनी राहिल्यानंतर जागेचा प्रश्न बऱ्यापैकी चालला होता की जागाच घ्यायची, परंतु सुटेबल अशा ठिकाणी जागा मिळणं थोडंसं अवघड झालं आणि त्या कारणास्तव फ्लॅट सिस्टममध्ये मजबूरन जावं लागलं, परंतु काही मार्ग नव्हता. त्यामुळं आम्ही नरे या परिसरामध्ये एक फ्लॅट बुक केला. एक फ्लॅट बुक केल्यानंतर ते व्यवहार जे आपले व्यवस्थित चालले, त्या व्यवहाराचे जे प्रकरण थोडक्यात बिल्डर ओनर यांना थोडंसं आवडलं आणि त्यांनी ते म्हणले की काय हरकत नाही, हा शेजारचा जो फ्लॅट आहे दुसरा तो पण तुम्हीच घ्या. आणि तो कुणाला तरी बुक झालेला होता ऑलरेडी, पण तो त्यांनी तिकडलं कॅन्सलेशन करून तो आम्हाला सांगितलं की तुम्ही बुक करा. मग ते बुक करून आम्ही तो कनेक्टेड फ्लॅट होता तो पण घेतला. 2 मुलांना 2 फ्लॅट म्हणजे एकाच प्लेसवरती होऊन गेले आणि आजच्या तारखेला ते चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. पुण्यात घर झालं, परंतु
कोरोनासारखी महामारी ज्यावेळी आली त्यावेळी सर्व लोकांची पळापळी झाली होती आणि त्यावेळी कॉम्पॅक्ट प्लेसमध्ये राहणाऱ्या लोकांचे फार मोठे हाल झाले. प्लस आपण ज्या ठिकाणी जन्म घेतला अशा ठिकाणी आपलं काहीतरी अस्तित्व असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मी आपली जी जन्मभूमी त्या ठिकाणी सुद्धा घर बांधण्याचा विचार केला आणि त्या ठिकाणी ॲज ऑन डेट आजच्या तारखेला प्रशस्त असं घर बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोन्ही वस्तू झाल्यानंतर मुंबईत ज्यावेळी मी सर्व्हिसला होतो, सिव्हिल सर्व्हिसमध्ये असताना जी एक छोटी 10x10 जागा जी ऑक्युपाय केलेली होती, अर्थात परचेस केलेलीच होती ती, पण परचेस करून ऑक्युपाय झाली. फायनलाइज झाल्यानंतर ती पूर्ण आर्मीची सर्व्हिस कंप्लीट म्हणजे सर्व्हिस होईपर्यंत ती होल्ड करून ठेवली आणि होल्ड करून ठेवल्यानंतर 2021 साली त्या जागेला स्टॅब्लिशमेंटसाठी सुरुवात केली. 21 अखेर ते बांधकाम 3 मजली पूर्ण झालं. व्यवस्थितरित्या ते काम झालेलं आहे. जाऊन डेट आजच्या तारखेला त्या ठिकाणी तिन्ही रेंटलवाले चालू आहे. सुरुवातीची गाडी दुचाकी MAT घेतलेली होती आणि सेकंड हँड MAT. ते पण एक जनरली असं वाटायचं की MAT म्हणजे फार मोठा माणूस झाला त्यावेळी, कारण MAT घेणं पण फार अवघड होतं त्या काळामध्ये. जनरली सर्वांच्याकडे त्यावेळी सायकली होत्या, बऱ्यापैकी लोकांच्याकडे सायकल्स होत्या आणि आपल्याला त्यावेळी एवढी काही खास गरज नव्हती. परंतु सुट्टीवर आल्यानंतर आपल्याला इकडे तिकडे जायला असायला पाहिजे म्हणून आम्ही MAT सेकंड हँड घेतली होती आणि ती बऱ्याच 5 ते 7 वर्ष वापरली. 5 ते 7 वर्ष वापरून ती परत रिसेल केली. ती रिसेल केल्यानंतर CT 100 घेतली हिरो होंडाची. ती जवळजवळ आम्ही 15 वर्ष वापरली. चांगली गाडी मिळाली ती पण. ती 15 वर्षानंतर तिचं लाईफ 25 वर्ष झालं ती रिसेल केली होती, कारण सेकंड हँड होती ती पण. पण याच्या ड्युरेशनमध्ये 2003च्या दरम्यान 4 व्हीलर घेतली सेकंड हँड, ती पण कमांडर गाडी होती जीप आणि गोव्यातून घेतली. पॅक बॉडीची गाडी होती व्यवस्थित. ती गाडी मी गोव्यामध्ये असतानाच, ज्यावेळी माझी ट्रान्सफर गोव्यामध्ये होती, 7 ते 8 महिने गोव्यामध्ये मी ती वापरली आणि त्या 7 ते 8 महिन्यामध्ये रिअल सांगायचं जर म्हणलं तर त्या गाडीने 75% अमाऊंट माझं त्याच वेळी क्लिअर केलं. कारण ते त्यावेळी गोव्यातला जो फंक्शन कार्निवल, गोवा कार्निवल जो असतो, तो गोवा कार्निवल प्लस सन फ्रान्सिसची जी बॉडी 11 वर्षांनंतर जी रिलीज करतात, तो कालावधी त्यावेळी होता. तर त्यावेळी डे अँड नाईट फुल गाडी चालवायला मिळत होती. अर्थात डे टाईमला मला जमत नव्हतं, पण होल नाईट मी गाडी वापरली आणि चांगला वापर करून मला बऱ्यापैकी त्यावेळी समाधानकारक पैसे सुद्धा मिळाले. सांगायला काही वावगं ठरणार नाही. त्या गाडीची ट्रिप पंढरपूरची झाली होती आणि मी सर्व्हिसमध्ये असल्या कारणामुळं मला फुलफिल वापर त्या गाडीचा करता आला नाही. पण माझे जे स्नेही शंकर वाघ यांनी त्या गाडीचा वापर चांगल्यारीत्या आणि व्यवस्थित केला आणि व्यवस्थित सांभाळली. तदनंतर ती गाडी त्यांच्याच मेव्हण्याला परत मी रिसेल केली. सध्या माझ्याकडे मारुती इको 2014 साली शोरूममधूनच घेतलेली आहे आणि ती फॅमिली व्हेकल म्हणून आम्ही वापरतो, कारण त्याची सिटिंग कॅपॅसिटी पण जास्त आहे आणि पूर्ण फॅमिली मेंबर अपडाऊन गावाला पुण्यावरून करू शकतो. प्लस काही जरी साहित्य धान्य असं जर न्यायचं आणायचं म्हणलं तरी त्याच्यात काही वाद नाही, कारण त्यात सफिशियंट जागा आहे आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम वाटत नाही. राहिला प्रश्न दुचाकीचा, माझ्याकडे एक दुचाकी आहे आत्ता. मुलांच्याकडे प्रत्येकाकडे 2-2 दुचाकी आहेत. मुलीकडे सुद्धा एक दुचाकी आहे. त्यामुळे तो काही वादच नाही. सगळ्यांच्याकडे गाड्या झाल्या, चालवणारे कमी आहेत. आता सध्या निवृत्तीच्या काळामध्ये मी स्वतःला गुंतवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न अध्यात्मामध्ये केलेला आहे आणि अध्यात्मामध्ये स्पेशली भजन किंवा जवळपास होणारे सप्ताहाचे कार्यक्रम ते शक्यतो आम्ही सोडतच नाही. डे अँड नाईट प्रवचन, भजन, कीर्तन हे सगळे कार्यक्रम जवळपासच्या गावात प्लस आपल्या गावात जे होतात हे सगळे पूर्णपणे अटेंड करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळं मी पूर्ण बिजी. आज
जरी कुठलं काय करायचं म्हणलं तरी संध्याकाळचा विचार पहिला येतो की आज कुठं कार्यक्रम तर नाही ना, या विचारामध्ये आम्ही असतो. देशभक्ती कार्यक्रम जिथं होतील तिथं तर आम्ही जातो. आणि जनरली 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महाराष्ट्र दिन हे कार्यक्रम तो आम्ही 100%च पार पाडतो. प्लस 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला तहसीलदार कार्यालयामध्ये जो कार्यक्रम असतो तो आम्ही हिरिरीने भाग घेऊन पूर्णत्वाला नेतो. भरती होण्यासाठी तरुण मुलांना मार्गदर्शन करण्याचा एकच आणि एक असा रस्ता आहे की आजच्या पिढीला जनरली एक वेळ जर समजा अपयश आलं तर तो मुलगा पुढचा प्रयत्न करायचा सोडून देतो, परंतु असं नसतं. अपयश हे यशाचीच पहिली पायरी आहे. हे लोक आणि ही मुलं विसरतात. त्याच्यामुळं त्यांना आम्ही हेच गाईड करत असतो की हरकत नाही, या गोष्टीमध्ये ज्यावेळी तुम्ही कुठल्याही एखाद्या भरतीला गेला आणि त्याच्यामध्ये तुम्ही हाईटमध्ये किंवा वेटमध्ये किंवा चेस्टमध्ये किंवा रनिंगमध्ये जर तुम्ही डिफॉल्ट झाला हरकत नाही, पण डिफॉल्टमुळे तुम्हाला तो प्रश्न सोडण्याचा प्रश्न नाही आहे, तो तुम्हाला एक शिकवून गेला प्रश्न की हे आपण असं पळाल्यामुळं आपल्याला हा प्रॉब्लेम झाला. अदरवाईज आपण असं पळालो असतो तर आपल्याला हा प्रॉब्लेम कदाचित नसता झाला. असे प्रयत्न आम्ही त्यांना सांगत असतो की हे प्रयत्न तुम्ही असे करा. ज्यावेळी ते आमच्या समोर रनिंग करतात किंवा कुठला हाय जंप, लॉंग जंप हा जो प्रयत्न करतात त्याच्यात आम्ही त्यांना ट्रिक 100% सांगत असतो की असं नाही, असं आपली ताकद वेस्टेज कुठे होते आणि वेस्ट ऑफ एनर्जी झाली नाही पाहिजे. तर ते मुलं ऐकतात पण. आणि त्या कारणामुळे आत्ता ॲज ऑन डेट विचार जर केला तर गावातली मुलं जॉईनिंग व्हायला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे. सिव्हिलायझेशनचा विचार जर या गोष्टीमध्ये जर केला तर जलसंपदामध्ये कार्यरत असताना आम्ही एक तर गोसेखुर्द धरण जे विदर्भातलं सर्वात मोठं धरण आहे, पैठणचं एक नाथसागर हे धरणं बघितली. बाकी आपण पश्चिम महाराष्ट्रातली धरणं तर जनरली पाहिलेलीच आहेत. देशाच्या पातळीवरती जर फिरायचं म्हणलं तर मी ज्यावेळी डिफेन्समध्ये सर्व्हिसला होतो त्यावेळी मुलांना, फॅमिलींना, त्यांना सर्वांना घेऊन गेल्यामुळं प्रत्येक ज्या ठिकाणी माझी ट्रान्सफर झाली त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना फिरवलं आणि तिथं नियरेस्ट असणारी जे सर्व प्री हिस्टॉरिकल प्लेसेस दाखवलेले आहेत. त्याच्यामुळं आजच्या तारखेला कुणाच्याही मनामध्ये, घरामध्ये की फिरायला जायचं आहे आणि हे पाहायचं आहे किंवा नको हा विचार येतच नाही. कारण त्यांना विषय जर हा काढला की इकडे फिरायला जायचे पण त्यात काही गरज नाही जायची, आपण पाहिलेलं आहे. हिमाचलमधले ज्वालाजी, धर्मशाला किंवा जे नवदुर्गा मंदिर जे आहेत ते, प्लस अमृतसर गुरुद्वारा, स्वर्ण मंदिर, दुर्गेणा मंदिर, जालियनवाला बाग, दिल्लीमधील लाल किल्ला, कुतुब मिनार, आग्र्यामधील ताजमहल, रेड फोर्ट, काशी, बनारस, इलाहाबाद ही जनरली प्रेक्षणीय स्थळं बऱ्यापैकी पाहिली आहेत. काझीरंगा जे अभयारण्य आहे ते सुद्धा पाहून झालेलं आहे. कलकत्ता हे पाहून झालेलं आहे. त्याच्यामुळं जनरली घरात कुणाच्याही मनामध्ये असा प्रश्न उभा राहत नाही की आपण कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे. मोठा मुलगा ENTC इंजिनियर आहे आणि तो पुण्यामध्ये सेटल आहे. आजच्या तारखेला तो मॅनेजरच्या पोस्टवरती आहे. त्याची पत्नी म्हणजेच आमची मोठी सुनबाई ते जाधवार शाळेवरती शिक्षक आहे. त्यामुळे तिच्या बाबतीतही काही प्रॉब्लेम नाही आहे. मुलगी ओझरडे या ठिकाणी आहे. जावई गरवारे या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. मुलीचं ब्युटिशियनचं आणि पार्लरचं हे दोन्ही जॉब स्वतः करते. काही लोक पण ते म्हणजे त्यांनी ठेवलेले आहेत वर्कर्स चालवण्यासाठी. त्यामुळे ती वेल सेटल आहे. 3 नंबरचा मुलगा तो पण इंजिनियर आहे आणि तो मगरपट्टा एरियामध्ये सेटल्ड आहे. त्याची पत्नी आर्यन पब्लिक स्कूलला सर्व करते. त्याच्यामुळे त्यांचाही काही प्रश्न नाही. आणि सर्वांना 2-2 अपत्य आहेत. मोठ्या मुलाला 2 अपत्य आहेत, दोन्ही मुले आहेत. मोठी सानवी आणि 2 नंबरची तन्वी. मुलीला 2 अपत्य आहेत, दोन्ही मुलगे आहेत. एक आदर्श आणि दुसरा अवधूत.
छोट्या मुलालाही 2 अपत्य आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी, समर्थ आणि मनस्वी. आठवणी किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली सपोर्ट्स असं जर म्हणलं तर आयुष्य घडवताना सुरुवातीचा प्रश्न जो उभा राहिला की कुणाचा आदर्श घ्यायचा आणि त्या आदर्शावरती आपण आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करायचा. तर पैकी आमचे मामा जे आज जीवित नाहीत, तसेच आमचे आत्यांचे मुलगे तेही जीवित नाहीत, पण ही लोक अशी होती की यांच्याकडे त्या काळामध्ये सर्व काही अवेलेबल असताना सुद्धा ते कुठलंही व्यसन करीत नव्हते. आणि ही फार मोठी लौकिकाची गोष्ट होती. जो आदर्श मी माझ्या मनात होल्ड केला आणि तोच जपून त्यांच्या मार्गावर चालण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला, चा परिणाम आजच्या तारखेला मी तुमच्या समोर उभा आहे. राहिला प्रश्न शारीरिक कष्ट आणि मेहनत, हे सर्व करून कुठलंही औचित्य साध्य करायचं हे आमच्या आई वडिलांच्याकडून आम्हाला फुलफिलमध्ये मिळालं. वडिलांचा कालावधी मला फार संसर्ग कमी लाभला, परंतु लोक जे सांगतात त्या सांगण्यावरून मला हे नक्कीच समजलं की मेहनती खूप होते आणि हुशारही खूप होते. राहिला शारीरिक कष्टाचा प्रश्न, तो आईने आमच्या समोर धडा आम्हाला शिकवून दिला एकदम, की बेटा कष्ट केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. आणि आम्ही तेच पुढे चालू ठेवलं की कष्टाशिवाय काही पारावार नाहीये आणि कष्ट करत राहिलो, आजही करत आहोत. आणि चा परिणाम तुमच्या समोर आहे की परमेश्वर कृपेने तुमच्या सर्वांच्या सहयोगाने माझ्याकडे आजच्या तारखेला मला कोणतीही कमी अशी वाटत नाही. आम्ही एकच या गोष्टीमध्ये प्रत्येकाला सांगत असतो, अरे न हिम्मत बिसारे न राम, परमेश्वराला विसरू नका आणि कष्टापासून दूर होऊ नका. हे जर तुम्ही साध्य करत असताल तर यश हे तुमचे चरण कमळ स्पर्श केल्याशिवाय कधीच राहणार नाही. फक्त वेळ लागतो आणि तो लागणारच आहे. आजच्या तारखेला माझं वय 65 वर्ष पूर्ण आहे आणि 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मला वाटत नाही, परंतु नक्की काय आहे ते स्वतःला सांगता येत नाही. दिनचर्या म्हणजे मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक हे फिट ठरलेलंच आहे, त्याच्यात काही शंकेचा प्रश्नच नाही. राहिला प्रश्न एक्सरसाइजचा, स्ट्रेंथिंग एक्सरसाइज आता आम्ही करत नाही, कारण स्ट्रेंथिंग एक्सरसाइज जर केली तर तो थोडासा मसल्सला वगैरे थोडा प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्यामुळं जे ॲज पर एज आहे ते पूर्ण व्यायाम दररोज नियमाने करत असतो. योगासनाचा त्यात थोडासा हातभार लावलेला आहे. अर्ली इन द मॉर्निंग 5 पासून प्रोग्राम सकाळी सुरू असतो आणि तो त्याच्यामुळं पूर्ण दिवस असा फ्रेश जातो की काय सांगावं याच्यावर हे समजत नाही. पुढच्या पिढीला सांगण्यासाठी पॉइंट एकच आहे की हेल्थ इज वेल्थ. जर शरीर स्वस्थ तो बुद्धी चेतन. जर माणसाचं शरीर सुस्त नाही, स्वस्थ शरीर जर स्वस्थ असेल तर त्याचं माइंड योग्य प्रकारे काम करेल. आणि शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी शरीराला प्राणायाम, व्यायाम आणि अध्यात्म आणि चांगल्या प्रकारचं म्हणजे योग्य जेवण, योग्य आहार हा जर घेतला तर तो प्रत्येक साईडनी फिट राहू शकतो, मेंटली आणि फिजिकली. मुलांच्या बाबतीत विचार केला तर त्यांना प्लॅटफॉर्म तयार आहे आणि प्लॅटफॉर्म आजच्या तारखेला किंवा आत्ताच्या जगामध्ये युगामध्ये चालायचं म्हणलं तर ॲटलिस्ट प्लॅटफॉर्म जर तयार असेल तर कमीत कमी तो प्लॅटफॉर्म आणखीन मजबूत कसा केला जाईल या विषयावर आजच्या पिढीने किंवा मुलांनी लक्ष देणं गरजेचंच आहे. यात काही शंकेचा प्रश्न नाही. सर्व्हिस करत असताना माझ्या मनामध्ये एक खंत राहून गेली, ती कमांडो ट्रेनिंगची. आणि काही कारणास्तव मी कमांडोसाठी जाऊ शकलो नाही.
अदरवाईज आत्ता जी सर्व्हिस झाली ही पण फार चांगल्या प्रकारे झाली आणि ती सुद्धा अशीच चांगल्या प्रकारे झाली असती, पण मी ते काही कारणास्तव करू शकलो नाही. ही खंत कधीतरी मनात डोकावून जाते. आयुष्याचं पूर्ण सार्थक झालं आणि हे सार्थक होण्यापाठीमागं डिफेन्स सर्व्हिसचा फार मोठा हात आहे. प्लस ज्यांच्याकडे पाहून मी त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून जी सर्व्हिस केली त्या गोष्टींचा मला परिपूर्ण फायदा झाला, ज्याच्यामुळं आजच्या तारखेला मी किंवा माझा परिवार हे कोणत्याही व्यसनाधीन नाहीत. हे फार मोठं शौर्य आम्ही कमवलं असं मला नक्कीच वाटतं. नियर अबाउट 40 अँड अबोव्हमध्ये जे मार्गस्थ होत आहेत या सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण खानपान आणि पुढचा प्रश्न दान पण आहे, पण ॲटलिस्ट खानपान या 2 गोष्टी आणि त्याच्याबरोबर व्यायाम आणि रेग्युलेशन या गोष्टींची जर सांगड आपसामध्ये चांगल्या प्रकारे घातली तर कदाचित असा कोणी व्यक्ती समोर होऊ शकतो की जो चुकून वेगळा किंवा थोडक्यात सांगायचं म्हटलं तर फिजिकल फिटनेसमधून वेगळा होईल. अदरवाईज सगळे या गोष्टीमध्ये फिट राहू शकतात. कारण व्यसनाधीन होऊ नका ज्याची गरजच नाही. आणि ते खानपान जो विषय सांगितला त्या खानपानमध्ये हे ऑलरेडी येत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याचा प्लॅटफॉर्म म्हणजे आर्थिक फायनान्शियल प्लॅटफॉर्म ज्याचा ऑलरेडी तयार आहे अशा लोकांनी चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी प्रॉपर्टी गुंतवणूक नक्कीच करा, जेणेकरून तुमच्या फ्युचर लाईफसाठी ते फार कामाचं आहे. आणि जर आपण ते वेळेत केलं तर ते कदाचित फार सोने पे सुहागा अशा प्रकारामध्ये ते होऊ शकतं. अदरवाईज आपण लोकांच्या ज्या कंडिशन पाहत आहोत त्या कंडिशनला माणसाला जायला फार वेळ लागत नाही. म्हणून जे घरातल्यांनी जे वाडवडील जे आहेत यांनी जो प्लॅटफॉर्म किंवा जे बेस बनवलेला आहे अशा लोकांच्या सपोर्टमुळं आपण या गोष्टीमध्ये फार मोठं पाऊल टाकू शकतो आणि 100% या गोष्टी सक्सेस होऊ शकतात. म्हणून सर्वांनी या गोष्टीकडे जरूर लक्ष द्यावं, कारण हेल्थ इज वेल्थ. सर्वात शेवटी एक 100% ठरलेलं आहे की जर हे बनवलेलं शरीर किंवा परमेश्वराने दिलेलं दान जे आपण जर नाही सांभाळलं त्याच्यासारखं बेवकूफ आपणच असू हे नक्कीच. नमस्कार, मी शंकर केरबा वाघ, वाटर बुद्रुक वाघोस्ती. आप्पा केरोळे यांच्या बायोग्राफीसाठी खूप खूप शुभेच्छा. आप्पांची त्यावेळेसची परिस्थिती फारच हालाकीची होती. त्यांचे वडील लहानपणीच वारले होते, त्यामुळे सर्व भार आईवरच आला. आप्पांच्याकडे त्यावेळेस हे उत्पन्नाचं साधन काहीच नव्हतं, शेती वगैरे नव्हती. त्यामुळे आई लोकांच्या मोलमजुरीला जात होती, ते करून शेळ्या आपले सांभाळत होती. अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह ते मुलांचा करत होते. आप्पांच्या आईकडे त्यांचं खत आम्ही आमच्या रानात टाकण्यासाठी नेत होतो. आमच्या शेतात शेळ्यांचं खत नेण्यामुळे आमची ओळख झाली आणि त्याची मैत्रीत रूपांतर झालं. आप्पा सैन्यात भरती झाल्यामुळे त्यांची परिस्थिती हळूहळू बदलली. आप्पांची गोव्यात बदली झाल्यानंतर त्यांनी मार्शल जीप घेतली. आप्पांची गोव्यातून बदली झाल्यामुळे त्यांची मार्शल जीप त्यांनी माझ्याकडे दिली. आप्पांची बदली गोव्यातून दुसरीकडे झाली, त्याच्यामुळे त्यांची मार्शल जीप हे वाटरला आणली आणि ती चालवायला माझ्याकडे दिली. आप्पांची माझी मैत्री असल्यामुळे त्यांनी ती गाडी चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली. गाडीला कुठलीही ट्रिप आली किंवा भाडे आले तरी गाडी मीच घेऊन जायचो. त्यांनी गाडी जबाबदारीने माझ्याकडे दिल्यामुळे आमची आणखी मैत्री घट्ट झाली. आप्पांनी शिक्षण आणि कष्टाच्या जोरावर सैन्यात सुभेदार पदापर्यंत मजल मारली.
हे शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखं आहे. आपण स्वतः प्रगती केलीच आणि मुलांनाही उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केले. त्यांनी पुण्यात स्वतःचं घर घेतलं आणि गावाकडेही चांगलं घर बांधलं. आप्पा हे माझे मित्रच नव्हे तर ते आत्ताच्या पिढीसाठी आदर्श घेण्यासारखे व्यक्तिमत्व आहे. माझ्या मुलाचं लग्न आप्पांनीच ठरवलं. मी आणि घरातल्यांनी ती मुलगी न पाहता आप्पांच्या विश्वासावर ती मुलगी ठरवली. मी आणि माझ्या पत्नीने ती मुलगी पाहिलीसुद्धा नव्हती. आप्पांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी माझ्या मुलाचं लग्न ठरवलं. आप्पा आता रिटायर झालेत. आप्पांना अध्यात्माची आवड आहे, त्यामुळे त्यांनी आता स्वतःची मुले संस्कारित बनवली आणि भावी पिढी कशी संस्कारित होईल याबद्दल आम्ही विचार करत असतो. आप्पा रिटायर झाल्यानंतरही सामाजिक कार्यात आप्पा आणि मी भाग घेतो. आप्पा रिटायर झालेत त्यानंतरही आम्ही सामाजिक कार्यात. आमचं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस हे आर्मीमध्ये नव्हते. त्यावेळी ते मिलमध्ये काम करत होते. यांच्याबरोबर आर्मीमध्ये असताना आम्ही खूप काही गावं फिरलो. ते म्हणजे जम्मू काश्मीर, नागालँड, अमृतसर, गोवा. त्यावेळी जम्मू काश्मीर, आसाम ही गावं आम्ही फिरलो. ते आर्मीमध्ये असताना मुलांची जबाबदारी, सासूबाईंची जबाबदारी हे सर्व मी पार पाडत होते. ते सर्व मी पाडत असताना त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते. मी पत्राने सगळं त्यांना कळवित होते. त्यावेळेस आंतरदेशी पत्र चालू होते. ते मला पत्राने जे काही सांगायचे ते मी पूर्ण हँडल करत होते. ज्याप्रमाणे ते मला पत्राद्वारे सांगत होते त्याप्रमाणे मी सगळं काही हँडल करत होते. ते 6 महिन्यातून आर्मीवरून किंवा कुठला सण जरी आला तरी खूप छान वाटायचं. त्यावेळेस ते आले की त्यांचा आवडता पदार्थ लाडू आणि अनारसे. ते ज्यावेळेस सुट्टीवरून परत जात असताना त्यांना मी परत ते सर्व पदार्थ बनवून द्यायची, अनारसे आणि लाडू. ते 6 महिन्यांनी कधी आर्मीमध्ये असताना आले ना की त्यांना मी सर्व पदार्थ बनवून द्यायची आणि त्यांच्या मित्रांना पण बनवून द्यायची. आणि ते म्हणायचे त्या मित्रांना पण खूप आवडते. ते सुट्टीवरून गेलेले असताना त्यांना जो मी पदार्थ बनवून द्यायची त्याची त्यांना खूप आठवण व्हायची. त्यांनी माझ्यासाठी भरपूर काही केलं. ते हौशी पण आहेत आणि भरपूर काही ठिकाणी फिरवले मला. त्याच्यामुळं माझे मनाचं समाधान भरपूर आहे. मला त्यांचा अभिमान खूप आहे की ते आर्मीमध्ये होते. आर्मीमध्ये असताना जे मी बरंच काही त्यांनी मला जे शिकवलं किंवा काय त्याचा मला खूप अभिमान आहे. मी फौजीची पत्नी आहे असा अर्थ अभिमान आहे. एवढं प्रेम माझ्या माहेरीसुद्धा मला मिळालं नाही. तेवढं प्रेम मला ह्यांनी भरपूर काही दिलेले. हे आर्मीमध्ये असताना मुलांना जे मी शिकवण घ्यायची, शिकवणी त्यांची घ्यायची की संध्याकाळी जे शाळेतने आले की त्यांचा अभ्यास मी बाहेर बसून घ्यायची, कारण त्यावेळेस लाईटी नसायच्या. हे ज्यावेळेस आर्मीमध्ये असताना मुलांचा मी अभ्यास घ्यायची तर मुलं अभ्यास वगैरे करायची आणि मी जसं जे सांगल तसं ते ऐकायचे. नमस्कार, मी पंकज किरवे, आप्पांचा थोरला मुलगा. आप्पा सर्वजण म्हणतात पण आता मी नॉर्मली वडील म्हणजे पप्पाचा मी म्हणतो शक्यतो, तर मी पप्पांच्या संदर्भातच बोलेल. पप्पांच्या ह्याच्यावरती जी काही आता ही बायोग्राफी बनवलेली आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांचा शून्यातून, आपण जसं म्हणतो की शून्यातून विश्व निर्माण करता येते का, तर मी सांगेल हो. त्याचं बेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर आप्पा किरवे म्हणजे माझे वडील. कारण जसं मला समजते, माझा जन्म 1982 ॲक्च्युली, आणि तेव्हापासून आमची खूप हालाकीची परिस्थिती होती. आणि मला जसं कळायला लागलं 93ला जसं आमचं घराचं काम चालू होतं त्या दरम्यान मी जेव्हा 6वी-7वीच्या आसपास होतो, खूपच क्रिटिकल कंडिशन होती आमची घराची. म्हणजे आमचं नवीन घर आम्ही बांधायला घेतलं होतं. नवीन घर बांधून झालं आणि परिस्थिती अशी झाली की अक्षय तृतीयाचा मुहूर्त होता. घराची पूजा झाली आणि सगळं काही व्यवस्थित असताना दुसऱ्या दिवशी सकाळी असं काही वातावरण निर्माण झालं की आमचं घर
आहे त्या जागेवरती कोलॅप्स झालं अनपेक्षित. आणि ही परिस्थितीचं कुणालाच काही कल्पना नव्हती, कारण जे घर बांधण्यासाठी जे काही पैशाची जुळवाजुळव त्यांनी केली होती, तेव्हा वडील आमच्या आर्मीमध्येच होते, पण तेव्हा जेमतेम पगार होता. तेव्हा असं काही पगार असा जसे आत्ता आहेत तशा प्रमाणात नव्हतं पेमेंट मानधन मिळत. आणि त्यातून आम्ही कसं तरी करून ते जमवाजमव करून माझ्या वडिलांनी चुलत्यांनी जमवाजमव करून घर बांधलं, उभं केलं आणि ते घर पडलं. तर घर पडल्यानंतर आपण कमवलेली पूर्ण जी काय कष्टाची हे होती, अमाऊंट होती आपली, ती सगळी आपली संपलेली होती त्यावेळेस. आणि दुसरी गोष्ट पडझड झाली, त्याच्यातून रिकवर होणं, परत उभं राहणं आणि ते करणं, म्हणजे तसं जर दुसरं कोणी असतं तर थोडेसे होप सोडले असते किंवा दुसरं काहीतरी टेन्स घेतला असतं. ज्या क्षणी घर पडलं थोड्या वेळ सगळ्यांना फील झालं, पण लगेच दुसऱ्या मिनिटाला काम चालू केलं वडिलांनी, की चला ठीक आहे, नाही काही नव्हतं हातामध्ये, ₹1 सुद्धा नव्हता, तरीसुद्धा त्यांनी म्हणजे स्वतःच्या इच्छाशक्तीवरती नाही ठीक आहे झालं त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि दुसऱ्या घराची आम्ही तयारी चालू केली. म्हणजे हे उदाहरण मी ह्यासाठी देतोय की माणूस संकटाच्या वेळेस माणूस आपले हताश होऊन निराश होऊन सगळे होप सोडून देतो, परंतु त्यांनी तसं न करता त्यातून ते उभारले गेले. आणि आम्हालाही त्यातून शिकायला मिळाले की अशी कुठलीही वाईट कंडिशन आली तरी आपण त्या ठिकाणी ठामपणे उभं राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट सांगायचं झालं की वडिलांची म्हणजे वडील लहान असतानाच काहीतरी 7 वर्षाचे असतानाच आजोबा आमचे एक्सपायर झाले होते. त्यानंतर आमच्या आईने म्हणजे माझ्या आजीने माझे वडील, माझी आत्या आणि माझे चुलते या तिघांना घेऊन त्यांचं पूर्ण शिक्षण आणि आज वडिलांना त्या स्टेजवर पोचवायचं काम, त्यात माझ्या आजीचा पण खूप मोलाचा वाटा आहे. जेणेकरून मी हे सांगतो यासाठी की आपल्याला हे सांगणं आणि प्रॅक्टिकली तो वेळ घालवणं ऑन ग्राउंड हे खूप क्रिटिकल असतं. जे त्यांनी म्हणजे माझ्या आजीने ते खंबीरपणे उभं राहून करून दाखवलं आणि त्यामुळे त्यांनी फॉलोअप माझ्या वडिलांनी केलं. सिच्युएशन त्या परिस्थितीशी कसं संघर्ष करून पुढे चालायला पाहिजे त्याचं उदाहरण म्हणजे माझ्या आईलाच फॉलो केलं वडिलांनी आणि वडिलांमुळं आम्हालाही तेच फॉलो करायला मिळालं आणि तेच आम्हाला संस्कार मिळाले. अशा वेळेस त्यांनी शून्यातून म्हणजे आज जे नॉर्मल सिग्नलमन पदापासून ते आज सुभेदार पदापर्यंत पोचले. 26 वर्षाची सर्व्हिस त्यांनी पूर्ण ह्याच्यामध्ये प्रवास केला त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतला आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी ठामपणे नोकरी केली. सगळीकडून त्यांना त्याप्रमाणे मान सन्मान मिळाला आणि आम्हालाही आज अभिमानाने सांगावं वाटतं की त्यांनी 26 वर्षात आम्हाला खूप ठिकाणी फिरवलं. प्रत्येक वेगवेगळ्या स्टेटमध्ये आम्हाला फिरवलं, जेणेकरून आम्हाला तिकडचे त्या स्टेटचं जे काही एन्व्हायरमेंट असेल ते आम्हाला पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. 2-2 महिने आम्ही त्यांच्यावर राहत होतो सुट्टीच्या काळामध्ये आणि त्या बऱ्याच गोष्टीची माहिती पण होते आणि फिरायला पण मिळतं आपल्याला. तर मला हेच सांगायचं आहे त्यांच्या या सिच्युएशनमधून म्हणजे 82ला माझा जन्म झाला, त्याच्यानंतर आमची कंडिशन खराबच होती. त्याच्यातूनही आम्हाला जिल्हा परिषदला आम्हाला शिक्षण करून त्याच्यानंतर शिक्षणासाठी वडिलांनी आम्हाला गावी ठेवलं. म्हणजे माझ्या आईला आम्हाला गावीच ठेवलं. फॅमिलीबरोबर घेऊन फिरले नाहीत, ते सुट्टीला आम्हाला घेऊन जायचे, पण मुलांचं शिक्षण डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला गावी ठेवलं आणि त्याचा आम्हाला निश्चित बेनिफिट फायदा झाला, कारण आमचं शिक्षण एका ठिकाणी राहून व्यवस्थित झालं. माझी 12वी 10वी 12वी इथेच झाली. त्यानंतर माझा डिप्लोमा झाला. डिप्लोमानंतर मी जॉबसाठी पण त्यांना बोललो होतं की मी जॉब करतो, पण ते बोलले की नाही, ग्रॅज्युएशन कंप्लीट करून घे, भविष्यात ते तुला फायद्याचं राहील. त्या अनुषंगाने मी BE साठी प्रयत्न केला. BE पण माझं व्यवस्थित म्हणजे BE पण माझं उत्तम पद्धतीने पार पडलं आणि ह्यात सर्वात म्हणजे या सिच्युएशनमध्ये तेव्हाही सॅलरी किंवा मानधन जे आपण म्हणतो ते तेवढं नव्हतं. त्यातूनच आम्ही सेविंग करत माझं शिक्षण पण झालं. माझ्या पाठी माझ्या भावाचं माझ्या बहिणीचं पण शिक्षण त्यांनी कंप्लीट केलं. तिघांनाही चांगल्या ठिकाणी शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी जे काही सांगितलं ते फॉलो केलं, त्याप्रमाणे पुढे चालत गेलो आणि आज आम्ही जे सक्सेस आहे मी वैयक्तिक स्वतः ANTC इंजिनियर आहे. गेली 18 वर्ष झाले मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये ॲज अ टेलिकॉम सेक्टरमध्ये मी काम करत आहे. अशा या
संघर्षमय जीवनाचा प्रवास करत असताना आमच्या वडिलांच्यावरती ही डॉक्युमेंटरी म्हणा किंवा डिजिटल बायोग्राफी म्हणा, हे करायला मिळणं हे आमच्यासाठी पण एक कौतुकास्पद आहे. आणि की ज्यामध्ये त्यांचे जे काही आत्ताचा जीवनाचा प्रवास आहे हे सगळं रिकवर होत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हालाही अभिमान वाटतोय की बाबा आम्ही त्यांना कुठेतरी, आणि त्यांचंच यासाठी सिलेक्शन झालेलं आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एवढे बोलून मी माझं मनोगत इथेच थांबवतो आणि या डॉक्युमेंटरीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते, मी ज्योती पंकज किरवे, आप्पा किरवेंची मोठी सून. पप्पांविषयी बायोग्राफी करण्याचा हा जेव्हा प्रस्ताव ऐकला तेव्हा म्हणजे खूप मनाला आनंद झाला, कारण कष्टातून त्यांचं आयुष्य आत्तापर्यंत गेलेलं आहे. त्याच्यामुळं अशा व्यक्तीविषयी जेव्हा बायोग्राफी बनती ते ऐकल्यानंतर खरंच म्हणजे बरं वाटलं. पप्पांविषयी ऐकायचं झालं तर शब्दच कमी पडतील, कारण त्यांचा स्वभाव वरून जरी असा कडक दिसत असला तरी मनातून त्यांचा स्वभाव अगदी मृदू आहे, जसं की फणस असतं त्याप्रमाणे त्यांचा स्वभाव आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असू द्यात, प्रत्येक वेळी कसं असतं, सुखात माणूस प्रत्येक वेळी साथच देतं, पण दुःखातही पप्पा तेवढेच तत्पर असतात प्रत्येकाला. तर प्रत्येक अडचणीच्या वेळी पप्पांचा मदतीचा हात पहिला असतो. त्याचप्रमाणे सगळ्यांना पुढे नेण्याचं काम पप्पा करतात. मुलं असतील, सुना असतील किंवा नातवंड असतील, सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि कुठल्याही गोष्टीत अडचण आली की ते सदैव उभे असतात. आमच्या घरातील आमच्या वटवृक्षाचा आधारवड म्हटलं पप्पांना तर काही वावगं ठरणार नाही. असे हे पप्पा यांच्याविषयी बायोग्राफी लिहिताना आणि ऐकताना आम्हालाही खूप आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय. नमस्ते, आप्पा किरवेंची मुलगी. आज मी माझ्या वडिलांबद्दल काय सांगावं आणि किती सांगावं, शब्द कमी पडतील, कारण मला आज त्यांचं हे जे बायोग्राफी चाललं आहे ना, हे पाहून, हे ऐकूनच खूप असं मन भरून येते. एवढा आनंद झालेला आहे आणि खूप म्हणजे त्यांच्याबद्दल जेवढं बोलेल ना तेवढं खूप कमीच आहे. आणि मी स्वतःला इतकी भाग्यवान समजते की मी आज त्यांच्या पोटी जन्म घेतला आहे. त्यांनी माझं पालनपोषण केलं आहे, त्यांनी मला जे संस्कारी घडवले ना ते मी आज जे आहे ना, जे काही आहे माझं, ते मी सर्वस्वपणे माझ्या वडिलांनाच मानते, कारण खूप माझं आयुष्य घडवण्यात त्यांची मला साथ मिळालेली आहे. माझ्या वडिलांचा स्वभाव असा आहे की ते मुलगा आणि मुलगीमध्ये कधीच भेदभाव करत नाहीत. त्यांनी पहिल्यापासून मला माझ्या दोन्ही भावांच्या बरोबरीनंच धरलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या मोठ्या भावाचं इंजिनिअरिंग झालं तर मी डॉक्टर बनावं, अशी त्यांची इच्छा होती. परंतु माझा जरा कल कलाक्षेत्राकडे असल्यामुळं मी काय डॉक्टर होऊ शकले नाही. मग त्यावेळी मी पप्पांना स्पष्ट म्हणले की पप्पा, तुमची इच्छा खूप छान आहे, पण मी काही डॉक्टर होऊ शकत नाही, मला कलाक्षेत्रच हवं आहे. मग त्यांनी मला कलाक्षेत्रातही वाव दिला. अगदी राजस्थानला ज्यावेळी आर्मीमध्ये ते गंगानगरला होते त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी ब्युटी पार्लरचा कोर्स जॉईन करून दिला. 2004 साली माझा कोर्स त्यांनी जॉईन करून दिला. त्यावेळी 10,000 त्यांनी माझ्यासाठी खर्च केले, पण आज मी त्या 10,000च्या बेसवर खूप काही कमवलं, म्हणजे आता स्वतःच्या पायावर उभी आहे. आणि त्यांनी मला कधीच म्हणजे असं रोकटोक केली नाही की तू हे करू नको, ते करू नको. जे काही करेल ना त्यात त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. आणि तेच आत्ता जे माझ्याशी वागतात ना तसंच ते त्यांच्या सुनांशीही वागलेत. त्यांनाही त्यांनी बूस्टअप केले, खूप पुढे जाऊन दिले. तुम्ही जे करताय ते करा बोलतात आणि खूप इम्प्रूव्हमेंटली असतं त्यांचं कधीच निगेटिव्ह कोणत्याच बाबतीत नसतं आणि ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. असे हे माझे पप्पा, मुलं, सुनं, नातवंड, नातेवाईक या सगळ्यांना एकत्र जुळवून ठेवणारे आमच्या या घराचा कणा आहेत. आणि त्यांच्याबद्दल जेवढे मी शब्द बोलली आहे ना ते खूपच कमी आहेत आणि वेळही कमी पडेल, परंतु थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त केलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. आज माझ्या लग्नानंतरही माझ्या पप्पांनी माझ्या ज्या लग्नाचा प्रवास चालू आहे त्यामध्येही खूप सुंदर मार्गदर्शन केलं. अगदी जिथे मला दिलं तिथं म्हणजे सासूबाई नसलेल्या घरामध्ये मला दिलं. आणि इतर लोक खूप विचार करतात जिथे सासू नाही तिथे आपण मुलीला कसं द्यायचं, परंतु माझ्या पप्पांचं एकच टार्गेट असायचं की बाबा आज आपण त्यांचाही विचार केला पाहिजे. आणि असा विचार करणारी व्यक्ती फार कमी असतात की जे दुसऱ्यांचा विचार करतात. ते नेहमी पहिल्यापासून दुसऱ्यांचा खूप विचार करत आलेत
आणि आज त्यांचा हा विचार मी पण सक्सेस करून दाखवला आणि आज मी माझ्या संसारात खूप पुढे गेली आहे, योग्य मार्गदर्शन त्यांनी दिल्यामुळे, बाकी काही नाही. आणि अशीच साथ त्यांची आयुष्यभर मला राहणार, त्यात काही शंका नाही. माणसाच्या लाईफला चालना देण्यासाठी माणसाला 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक योग्य मार्गदर्शन आणि मार्गदर्शन स्वीकारणारी व्यक्ती, असं दोन्ही गरजेचं असतं. त्याप्रमाणे माझ्या पप्पांनी मला योग्य मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन म्हणजे अध्यात्म. या अध्यात्मामध्ये आज मी जे आहे ना ते सगळं माझ्या पप्पांमुळे आहे. कारण अगदी लहानपणापासून शुभं करोती, परत अन्न हे पूर्ण ब्रह्म, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वदनी कवळ घेता वगैरे हे सगळं त्यांनी पहिल्यापासून वळण लावल्यामुळं आज मी माझ्याही मुलांना त्या पद्धतीनं वळण लावत आहे. आणि अगदी संस्कारी फॅमिली मी घडवली आहे माझी स्वतःची. आणि त्यांच्यामुळे आमचं माहेरचंही कुटुंब खूप सुंदर संस्कारी झालं आहे आणि माझ्या सासरचंही कुटुंब खूप संस्कारी झालं आहे. त्यामुळे मी त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद मानते. कारण अध्यात्म ही गोष्ट माणसाला इतकी गरजेची आहे ना की ते अशी सहजासहजी होत नाही. त्याला बालपणापासूनच संस्कार मिळावे लागतात, बाळकडू मिळावं लागतं आणि ते माझ्या पप्पांनी मला दिले. आणि निव्वळ मला दिलं नाही, माझ्या दोन्ही भावांनाही, आता आलेल्या सुनांनाही, सगळ्यांना त्यांनी तेच योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. नमस्कार, मी अरुण लोखंडे, श्री आप्पासाहेब किरवे यांचे जावई. खरं तर श्री केदारनाथ गायकवाड यांनी आमच्या मामांच्यावरची बायोग्राफी बनवली. मला आज आनंद होतो आहे की त्याच्यामुळं मला मामांच्याबद्दल किंवा पूर्ण किरवे फॅमिलीबद्दल आज इथं व्यक्त होता आलं. मामांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर लग्नाच्या वेळी घरामध्ये ज्यावेळेला त्यांचा मी मिलिटरीमध्ये फोटो बघितला त्यावेळेला म्हटलं हे तर आपल्याला काय मुलगी देणार नाहीत म्हणून. कारण त्यांचं शिस्त आणि इथली जी परिस्थिती आणि माझी परिस्थिती ह्यात थोडासा फार मोठा फरक होता. आता लग्नाच्या वेळी माझी आई नव्हती, त्यामुळं माझा भाऊ, मी आणि वडील आम्ही तिघांचंच कुटुंब होतं. त्यामुळे सासू नसल्यामुळं म्हटलं आपल्याला मुलगी काय देणार नाहीत. पण मामांनी परिस्थिती न पाहता फक्त संस्कार किंवा आमचे जे असेल ते ॲडजस्ट करून त्यांनी आम्हाला त्यांची मुलगी दिली. आता मामांचं जे धार्मिक असेल, सामाजिक असेल किंवा पूर्ण त्यांची जी आवड असेल तर हे मला अनुभवायला कसं मिळालं तर त्यांच्या मुलीकडून मिळालं की बाबा लग्नानंतर त्यांच्या मुलीच्या वागण्यातून आणि तिथं पूर्ण जी तिनं घर सावरलं किंवा जे आहे ही परिस्थिती सगळं हँडल करत करत आज आम्ही इथपर्यंत पोचलो. तर ते कारण आहे की आम्हाला ते पूर्ण दिसून आलं. दुसरी गोष्ट आता मामांच्याबद्दल जर बोलायची झाली तर त्यांनी आम्हाला लग्नानंतर देखील की एक मुलगी आपण दिली आहे, मात्र तरी देखील आम्हाला त्यांनी त्यांच्यासोबत म्हणजे दिल्लीला म्हणा किंवा जम्मू काश्मीर असेल किंवा गंगानगर असेल, वैष्णोदेवी असेल, इकडं आम्हाला त्यांनी फॅमिली ॲज अ फॅमिली म्हणूनच पूर्ण फिरवलं. दुसरी गोष्ट की लाईफमध्ये आपल्याला लग्नानंतर अनुभव फार कमी असतात, पण त्यांनी त्यांचे अनुभव आणि त्यांचे जे घडले असेल काय आम्हाला कुठल्याही क्षेत्रातला प्रॉब्लेम आला किंवा काही जरी विचारायचं झालं आणि काही असू दे अडचण, त्यांना फोन केल्यानंतर कुठल्या गोष्टीचं समाधान झालं नाही असं नाही, बरं नुसतंच त्याचं उत्तर नाही तर त्याचं पूर्ण शेवटपर्यंत त्याची माहिती आम्हाला त्यांनी दिली आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला तेव्हापासून ते आजपर्यंत. आणि दुसरं एक सांगायचं झालं तर किस्सा घडलेला की मोटिवेशन काय असतं हे आपण फक्त एक फौजीकडूनच शिकू शकतो. की ज्या वेळेला मी एक मॅरेथॉन रनर आहे किंवा मी एक ट्रेकिंग गड वगैरे करतो, तर ते करत असताना एक मॅरेथॉनमध्ये मला थोडंसं म्हणजे डिहायड्रेशन झाल्यामुळं चक्करवर मी पडलो होतो. तर एक 2-3 तास मी अनकॉन्शियस असताना देखील नंतर सावरणं कठीण झालं होतं. ॲक्च्युली प्रॉब्लेम काहीच नव्हता, पण सगळ्यांनी एक वातावरण केलं की आता मी पळू शकत नाही किंवा जास्त मोठं हे झालं आहे. पण एक फौजी सहज बोलले मामा की हे असं आमचं किती वेळा झालं आहे की आम्हाला काय हे वाटतच नाही, त्यामुळे हे किरकोळ आहे, तुम्ही असंच पुढे हे चालू ठेवा, त्यामध्ये काही घाबरण्याचं नाही. त्यामुळे मी आज देखील 20-25 मॅरेथॉन पळतो आहे आणि हे चालूच आहे माझे. पण प्रत्येक गोष्ट हे त्यांच्याकडून आम्हाला एक अनुभवायला मिळते. आता मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा घराच्या बाबतीत असेल किंवा कुठल्याही बाबतीत असेल तर त्यांचं मार्गदर्शन हे आजपर्यंत मोलाचंच आहे. दुसरी गोष्ट त्यांच्याबद्दल जर सांगायची झाली सगळ्यात महत्त्वाची तर एक फौजीकडं बघितलं तर आपल्याला कळतं की आपल्याला एक दिवस रात्र किंवा ह्या गोष्टी आहेत ना हे सर्वसामान्य माणसासाठी आहेत. एक फौजी जर बघितलं ना आपण तर त्यांच्यासाठी हे कुठलीच नाही, वेळ काळ हे नेहमी ते तयार असतात. म्हणूनच त्यांना कायम आपण म्हणतो की किती जरी वय झालं तर ते जवान असतात. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी विजय महादेव किरवे, अप्पा किरवेंचा सगळ्यात छोटा मुलगा.
पप्पांबद्दल जसं बोलायचं झालं तर भरपूर आहे. मोठ्या भावाने आणि बहिणीने सगळं बऱ्यापैकी सांगितलेलंच आहे. तरी पण मला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतं. जसं की पप्पांकडे बघितल्यावर असं कळतं की एक सैनिक निवृत्त झाला तरी त्याची जबाबदारी काही संपत नाही. तो निरंतर जशी राष्ट्राची सेवा केली तशी फॅमिलीची सेवा अखंडित करत राहतो आणि हे आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. सैनिक सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांचं जे सामाजिक कार्याचा ठेवा आहे तो तसाच पुढे चालवत आता रिटायरमेंटनंतर आर्मीच्या सिग्नल कोर डेचा जो इव्हेंट असतो, जो ॲन्युअली वर्षातून एकदा क्रिएट करतात, तर त्याच्यामध्ये पण त्यांचा सहभाग आहे. अजून जसं गावाकडे रिटायर झाल्यानंतर गावातल्या व्यक्तींचा जो भजनी मंडळाचा आणि कीर्तनाचा जो अखंड सेवेचा सप्ताहाचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये पण त्यांची नित्य सेवा सुरू आहे. हे करत असताना त्यांनी छंद जोपासले आहेत. पेटी वाजवणे, भजन म्हणणे. तर आणि हे सगळं करता करता जे नातवंड आहेत त्यांच्याबरोबर जो तो त्यांचा क्वालिटी टाईम आत्ता स्पेंड करू शकत आहेत, हे पाहून आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो आहे त्याच्यामधून, जे आम्हाला कधी म्हणजे कमी प्रमाणात असा अनुभव आम्हा भावंडाच्या पाठीशी पप्पा खंबीरपणे उभे राहिल्यामुळे आम्ही आयुष्यामध्ये स्थिर राहू शकलो आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परिस्थितीवर मात कशी करायची आणि सत्याच्या बाजूने नेहमी कसं उभं राहायचं याची शिकवण आम्हाला पप्पांकडून मिळाली. जसं मी सांगितल्याप्रमाणे घरात मी सगळ्यात छोटा असल्यामुळे सगळ्यात जास्त त्रास मी त्यांना दिलेला आहे, पण माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा आहे. कारण की मी अभ्यासामध्ये पहिल्यापासून ॲव्हरेजच होतो आणि त्याच्यामुळे आणि मस्तीमध्ये जास्त होतो. सो म्हणजे हे सांगायच्या गोष्टी काय आहेत, कारण की त्यांच्यामुळे जो काही त्रास झालेला आहे पण तो पण त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या सांभाळून आणि एक त्यांचा जो डिसिप्लिन असायचा त्या डिसिप्लिनमुळेच आज आम्ही काहीतरी वेगळं करू शकलो. आणि द वे ऑफ थिंकिंग जे आपण म्हणतो की प्रत्येकाची टेंडन्सी काही सेम नसते. सो 3 भावांमध्ये जसं मी सांगितलं की मी ॲव्हरेजली होतो, पण त्याच्यामधून पण मी माझ्या सक्सेसकडे मोटिवेट होऊ शकतो. त्यासाठी लागणारे जे काही मतं असतात, जसं की आईवडील जनरली मुलांना मारहाण वगैरे करून करतात, पण एक कोणत्या वयापर्यंत एखादी गोष्ट ती करावी आणि करू नये आणि त्याच्यानंतर काय मोटिवेशन गरजेचं असतं, तर याची सांगड त्यांनी एकदम योग्य पद्धतीने म्हणजे घातली. आणि त्याच्यामुळे कसं आहे की एक जो अभ्यासात कमी असणारा मुलगा एक आज पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो आणि आपापल्या करिअरमध्ये एक जे आपण म्हणतो की कॉम्पिटिशन लाईफमध्ये कसं पुढं जाऊ शकतो, त्यासाठी लागणारे जे एफर्ट्स आहेत ते काय घ्यायचे असतात हे पण एक माणसाला लक्षात येणं जे आहे, तर ती गोष्ट मला थोडीशी रिअलाईज झाली आणि ती मला शेअर करायची होती आणि त्याच्यामुळेच मी आज इथं येऊ शकलो. धन्यवाद. आज मला एका अतिशय अभिमानाच्या व्यक्तीबद्दल बोलण्याची संधी मिळाली. माझे सासरे श्री महादेव किरवे, माजी सैनिक सुभेदार. नमस्कार, मी सौ स्नेहल विजय किरवे, श्री महादेव किरवे यांची सून. माझे सासरे हे फक्त आमच्या घराचेच प्रमुख नाही, तर ते एका देशसेवेचे एक जिवंत उदाहरण आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याचा खूप मोठा आणि महत्त्वाचा काळ आपल्या देशसेवेसाठी समर्पित केला, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. मिलिटरी आयुष्याने त्यांना धैर्य, शिस्तबद्धता खूप शिकवली आणि ती शिस्तबद्धता आजही त्यांच्या वागण्यामध्ये आम्हाला दिसून येते आणि याची शिकवण आम्हालाही मिळते. पप्पांनी आम्हाला नेहमीच कठीण प्रसंगात उभं राहायला शिकवलं. पप्पांनी आम्हाला नेहमीच धैर्याने जगायला शिकवलं आणि खंबीरपणे प्रत्येक प्रसंगात उभं राहायला शिकवलं. जीवनात प्रामाणिकपणाने वागण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली.
ते जरी आमचे सासरे असले तरी ते सासऱ्यांप्रमाणे कधीच वागले नाही, नेहमीच वडिलांप्रमाणेच वागणूक दिली आम्हाला. एकच गोष्ट मनापासून बोलावीशी वाटते, त्यांचा त्याग, शिस्त आणि त्यांच्या देशभक्तीला मनापासून सलाम. तर प्रेक्षक मित्रांनो, हा होता सोल्जर जर्नी. या व्हिडिओ बायोग्राफीच्या माध्यमातून सुभेदार आप्पांच्या शून्यातून विश्व निर्माण करण्याचा एक प्रेरणादायी प्रवास. एका छोट्या खेडेगावातून सुरू झालेली ही सोल्जर जर्नी आज एका सन्माननीय निवृत्तीपर्यंत पोहोचली आहे. आम्हाला खात्री आहे की आप्पांच्या या संघर्षातून तुम्हाला आणि पुढच्या पिढीला नक्कीच काहीतरी शिकायला मिळाले. ऑटोबायोग्राफीवाला टीमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारे अनेक प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि ही यशोगाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा. तर मग लवकरच भेटूयात एक नवीन आयुष्याची गोष्ट घेऊन. तोपर्यंत पाहत रहा ऑटोबायोग्राफीवाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.